शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं असलं तरी अखेर 12 दिवसांनी युद्ध थांबलं आणि जगानं सुटकेचा निश्वास सोडला। 13 जून पासून सुरू झालेल्या या युद्धात अखेरच्या क्षणी अमेरिका उतरली आणि हे युद्ध अधिक भडकणार असं सारं जग यात ओढलं जाणार अशी भीती व्यक्त व्हायला लागली। मात्र 23 जूनच्या मध्यरात्री अचानक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली। कतारनं इराणशी संपर्क साधला आणि अमेरिकेनं इस्रायलची बोलणी केली। दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवण्यात आली। 12 दिवसांपासून वाढलेला तणाव आता निवळू लागलाय। पण नेमकं असं काय घडलं की अचानक ही शस्त्रसंधी घोषित करण्यात आली? ज्या कतारच्या दोहाजवळ इराणनं अखेरचा हल्ला केला त्यांचा यात काय वाटा होता? दोन्ही बाजूंकडून निर्वाणीचे इशारे दिले जात असतानाच शस्त्रसंधीची घोषणा का झाली? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। 13 जून ते 24 जून 2025 नरसंहाराचे विध्वंसाचे 12 दिवस। 12व्या दिवशी अचानक युद्धविराम। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 जूनच्या पहाटे इस्रायल इराणमधील युद्धात शस्त्रसंधी जाहीर केली। सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करून या शस्त्रसंधीची घोषणा केली। सर्वांचं अभिनंदन। इस्रायल आणि इराण या दोघांनीही संपूर्ण शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली आहे। आतापासून 12व्या तासाला इराण शस्त्रसंधी करेल, त्यानंतर 12व्या तासाला इस्रायल हल्ले थांबवेल, त्यानंतर बरोबर 24 तासांनी 12व्या दिवशी हे युद्ध थांबेल। शस्त्रसंधीच्या प्रत्येक तासाला दोन्ही बाजू आदरानं शांतता पाळतील आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर जे होणारच आहे तर मी इस्रायल आणि इराणचं दोघांचंही अभिनंदन करतो। दोघांनी सहनशक्ती, धाडस आणि शहाणपणा दाखवत हे युद्ध थांबवलंय। हे आजपासून 12 दिवसीय युद्ध म्हणून ओळखलं जाईल। हे युद्ध खरं तर बरंच लांबलं असतं आणि सगळा मध्यपूर्व आशिया उद्ध्वस्त झाला असता, पण ते झालं नाही आणि होणारही नाही। 22 जूनला म्हणजेच 2 दिवसांपूर्वी अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला करत युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आणि त्यानंतर हे युद्ध प्रचंड भडकलं। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही तातडीनं बैठक बोलावत यावर तोडगा काढण्याची मागणी केली। सर्वच देशांनी शांततेचं आवाहन केलं। मात्र अमेरिकन सहभागामुळे भडकलेल्या इराणनं हे युद्ध अमेरिकेनं सुरू केलंय, आम्ही ते संपवू असा कडक इशारा देत 23 जूनला कतारमधील दोहाजवळच्या अमेरिकन तळावर मिसाईल हल्ला केला। या 14 मिसाईल्स डागण्यात आली। यापैकी 13 मिसाईल रोखण्यात अमेरिकन यंत्रणेला यश आलं आणि 14वं मिसाईल भरकटल्यामुळे सोडण्यात आल्याचा दावा अमेरिकेनं केला। यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। अमेरिकन तळाचंही फार मोठं नुकसान झालं नव्हतं। तर अमेरिकन अध्यक्षांनीच दिलेल्या माहितीनुसार इराणनं हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेला याबाबत कळवलं होतं, त्यामुळे जीवितहानी झाली नाही आणि फार मोठं नुकसान टाळता आलं। त्यांनी इराणचे आभारही मानले आणि इराण तसंच इस्रायल दोघंही एकाच वेळी आपल्याकडे आले आणि त्यांनी शांतता हवी अशी मागणी केली असा दावाही ट्रम्प यांनी केलाय। इस्रायल आणि इराण दोघंही मागे पुढे एकाच वेळी आपल्याकडे आले आणि त्यांनी एकच शब्द उद्गारला, शांतता। मला तेव्हाच कळलं होतं की आता वेळ आली आहे। सारं जग, मध्य आशिया हेच खरे यात विजेते आहेत। दोन्ही देश त्यांच्या भविष्यात आता प्रेम, शांतता आणि समृद्धी पाहू शकतील। त्यांना आता खूप काही मिळवायचंय, मात्र ते धर्म आणि सत्याच्या मार्गावरून मागे फिरले तर ते फार काही गमावतील हे त्यांनी लक्षात ठेवावं। दोन्ही देशांचं भवितव्य अमर्याद आहे। दोघांनाही माझ्या शुभेच्छा। ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करताच इस्रायलनेही हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली। राजकीय स्तरावर झालेल्या वाटाघाटींनुसार आज सकाळपासून शस्त्रसंधीला सुरुवात झाली आहे। आयडीएफनं आपल्या ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत सर्व उद्दिष्ट पूर्ण केली आहेत। मात्र शस्त्रसंधीचं कोणतंही उल्लंघन झालं तर आयडीएफनं सतर्क आणि तत्पर राहावं अशा सूचना चीफ ऑफ स्टाफ यांनी आयडीएफला दिल्या आहेत। तर इराणकडूनही या शस्त्रसंधीचं स्वागत करताना अमेरिका इस्रायलला इशाराही दिलाय। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत हे हल्ले आम्ही सुरू केलेच नव्हते असं सांगितलंय। इराणनं हे वारंवार स्पष्ट केलंय की युद्ध इस्रायलनं आमच्यावर लादलं ते आम्ही सुरू केलेलं नव्हतं। आतापर्यंत शस्त्रसंधीबाबत कोणताही समझोता झालेला नाही। मात्र इस्रायलनं इराणवरील हल्ले पहाटे 4 वाजेपर्यंत थांबवले तर इराणही हल्ले करणार नाही। त्यानंतर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही। आमची लष्करी कारवाई थांबवण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल। इस्रायलनं हल्ले थांबवल्यास इराणही हल्ले करणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे हे 12 दिवसांचं युद्ध अखेर थांबलं आणि मंगळवारची तेहरानची सकाळ शांततेत उजाडली। अगदी 23 जूनच्या रात्रीपर्यंत एकमेकांवर निकराचे हल्ले करण्याचे इशारे देणाऱ्या तिन्ही राष्ट्रांनी अचानक शस्त्रसंधी मान्य केली आणि यात कतारची भूमिका महत्त्वाची मानली जाते। इराणनं कतारमधील दोहाजवळच्या अमेरिकन तळाला लक्ष्य केलं आणि दुसरीकडे अमेरिकन अधिकारी आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये बातचीत सुरू झाली।
याच दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन फिरवला आणि त्यांच्याशी शस्त्रसंधीबाबत चर्चा सुरू केली. ट्रम्प आणि बीबी अर्थात नेतन्याहू यांच्यात शस्त्रसंधीवर सविस्तर चर्चा झाली. इस्रायलनं शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली. अट एकच, इराणनं हल्ले थांबवावेत. इस्रायलही हल्ले थांबवू इच्छितो असा संकेतही अमेरिकेला दिला. त्याचवेळी कतारची या वाटाघाटींमध्ये एंट्री झाली. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराण प्रचंड दुखावला होता. नेतन्याहूंशी बोलणं झाल्यानंतर ट्रम्प यांनी कतारच्या अमीरना फोन केला. त्यांनी इराणला शस्त्रसंधीसाठी गळ घालावी असा संदेश दिला. त्यानंतर सूत्र अमेरिकन उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या हाती आली. त्यांनी कतारच्या पंतप्रधान कार्यालयाशी समन्वय साधला. या व्यतिरिक्त अमेरिकन संरक्षण मंत्री मार्को रुबियो आणि विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफही यात सामील झाले. कतार पंतप्रधान कार्यालय आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये बातचीत झाली. इराणनं प्रथमदर्शनी शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शस्त्रसंधीची घोषणाही करून टाकली. सुरुवातीला इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या बातमीचं खंडन केलं. मात्र नंतर इराणकडूनही शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवण्यात आली. त्यानंतर अखेर आज मध्य पूर्व आशियामध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. दरम्यान या वाटाघाटी आणखी काही दिवस चालू राहतील अशी अपेक्षा आहे. शिवाय अमेरिका आणि इराणमध्ये स्थगित झालेल्या इराणी आण्विक कार्यक्रमाच्या वाटाघाटी आता सुरू होणार का, यावरही या शस्त्रसंधीचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र सध्या तरी भडकलेले युद्ध शमलंय हेही नसे थोडके. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.